नाही. ठीक आहे. सर्वांना नमस्कार. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आपण पहिल्यांदा हा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे, जो सह्याद्री शिक्षण संवाद म्हणून गेल्या 4 महिन्यांपासून संपूर्ण राज्यामध्ये खूप प्रसिद्धीला आलेला आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाच्या वतीने अशी ऑनलाईन व्याख्यानमाला आपण सुरू केलेली आहे. दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता आपण त्या आठवड्यामधला एक अतिशय महत्त्वाचा विषय आणि तो विषय मांडणारा एक एक्सपर्ट व्यक्ती असं आपण या ठिकाणी आमंत्रित करत असतो आणि त्यांचं आपण प्रेझेंटेशन त्या विषयावरती होतं आणि ती माहिती ही आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्व प्राध्यापकांपर्यंत आणि जे आपले शिक्षण क्षेत्राशी संबंधित घटक आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली जाते. मला अत्यंत अभिमानाने मॅडम तुम्हाला सांगावंसं वाटतंय की आपण हा आपला 17वा आजचा एपिसोड आहे आणि आपण हे कंटिन्यू आपण याच्यात ठेवल्याच्यात कधी आपण खंड पडू देत नाही. फक्त एकदाच मला वाटतं काहीतरी धुलिवंदनाचा असल्यामुळे नॅशनल हॉलिडे होता आणि म्हणून मग आपण त्यावेळेला शुक्रवारी तो आल्यामुळे आपला एक आठवड्याचा खंड पडला. अदरवाईज आपण एव्हरी वीक आपण हे निरंतरपणे ही ऍक्टिव्हिटी चालवतो आहोत आणि त्याला रिस्पॉन्स अत्यंत चांगला मिळतो. आपल्याला संपूर्ण राज्यामधनं म्हणजे अगदी गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर पासून तर मराठवाड्यामध्ये जालना, बीड, नांदेड इथपासून उस्मानाबाद पासून सगळे लोक जॉईन होतात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने याला प्रतिसाद मिळतो. याच व्यासपीठावरनं अनेक मान्यवर म्हणजे युजीसीचे सचिव मनीष जोशी असतील, स्टिअरिंग कमिटीचे चेअरमन डॉक्टर करमळकर असतील, भूषण पटवर्धन आहे, डॉक्टर सर्जेराव निमसे आहेत, त्याचप्रमाणे आर डी कुलकर्णी आहेत, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शिर्के आहेत, आपले होमी भाभाचे कुलगुरू डॉक्टर कामत असतील, यांच्यासह जवळपास 16 या ठिकाणी एक्सपर्ट्स येऊन गेलेत. काही सिने कलावंत, दिग्दर्शक देखील आपल्याकडे जसं प्रवीण तरडे हे आपल्याकडे या व्यासपीठावरती येऊन गेलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण महत्वाचा उच्च शिक्षणातील एखादा विषय ची चर्चा आपण करत असतो आणि त्यामुळे सगळेच जवळपास वन नेशन वन डेटा, वन नेशन वन सबस्क्रिप्शन पासून ड्राफ्ट युजीसी रेग्युलेशन पासून सर्वच विषयांवरती अतिशय उत्तम चर्चा या व्यासपीठावरती होते. सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे आपण आपलं युट्यूब चॅनल पण क्रिएट केलेलं आहे आणि हे प्रेझेंटेशन आपलं आज झाल्यानंतर हे तात्काळ अपलोड केलं जातं महाराष्ट्र शासनाच्या युट्यूब चॅनलवरती. त्याचप्रमाणे आपली डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशनची जी वेबसाईट आहे त्यावरती देखील हे अपलोड केलं जातं. त्यामुळे नंतरही याला बघणारे लोक खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत हे आम्हाला जाणवलेलं आहे. त्यामुळे याचा प्रतिसाद अत्यंत उत्तम असतो आणि आज आपण आजच्या आपला जो 17वा आपला हे पुष्प आहे त्यासाठी आपल्याकडे आज आपली महाराष्ट्र शासनाची पहिली जी स्किल युनिव्हर्सिटी आहे, जी रतन टाटा स्किल युनिव्हर्सिटी म्हणून आता सगळ्यांना परिचित झालेली आहे, त्याच्या सन्माननीय कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर मॅडम आज आपल्या या व्यासपीठावरती आलेले आहेत आणि विषय पण त्यांनी अत्यंत महत्वाचा निवडलेला आहे. मी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने अपूर्वा पालकर मॅडमचा अत्यंत मनपूर्वक सह्याद्री शिक्षण संवादाच्या व्यासपीठावरती स्वागत करतो. आपण आज वेळ काढलात आणि आपण या ठिकाणी आलात आणि विषय जो आपण हाताळणार आहात अतिशय महत्वपूर्ण विषय आहे. 2024-25 पासून संपूर्ण राज्यामध्ये आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी सरसकटपणे करायला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये कौशल्याचा जो घटक आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे, किंबहुना कौशल्य हाच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा आत्मा आहे. त्यामुळे कौशल्याधिष्ठित शिक्षण असेल त्या संदर्भात आपल्याला काय करता येईल म्हणजे आपण इंटर्नशिपच्या गाईडलाईन्स काढलेल्या आहे, ओजीटी ऑन जॉब ट्रेनिंग संदर्भात चाललाय, अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम विषयी आपले काही एमओयूज होत आहेत त्याविषयी पण विचार महत्वाचा चाललेला आहे. एकूणच आपल्याला आपले सगळे जे डिग्री प्रोग्राम्स आहे जे खूप जास्त थेरॉटिकल होते त्यांना आपण अधिकाधिक प्रोफेशनल करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून होतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपलं आजचं मार्गदर्शन आमच्या सर्व प्राध्यापकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, संस्था चालक, प्राचार्य आणि विद्यापीठातले कर्मचारी या ठिकाणी जॉईन झालेत त्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे कौशल्यावरती आधारित शिक्षण हा जो गाभा आहे त्याच्या अनुषंगाने आज आपण पालकर मॅडमना विनंती केली आहे की त्यांनी हा विषय कव्हर करावा, कारण हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कशा पद्धतीने आपल्याला उच्च शिक्षणामध्ये कौशल्यावरती आधारित जो घटक आहे तो कशा पद्धतीने इन्कॉर्पोरेट करता येईल आणि त्यासाठी आपण काय काय पद्धतीची तयारी करतोय, विशेष करून स्किल युनिव्हर्सिटी म्हणून आपण काय काय करता आहात याची पण माहिती आपण या माध्यमातून आपल्या सर्व आज जे सगळेजण जॉईन झालेत त्यांना द्यावी. मी अपूर्वा पालकर मॅडमना विनंती करतो की त्यांनी आपलं जे सादरीकरण आहे त्याला सुरुवात करावी. अपूर्वा पालकर मॅडम.
धन्यवाद देवळणकर सर. बोलवलं बद्दल मनापासून तुमचे मी आभार मानते. आणि खरंच तुम्ही खूप महत्वाचा विषय आज घेतला आहे. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतोय की मागच्या आठवड्यात मला एक दिल्लीमधून कॉल आला होता आणि NCVTतून तो कॉल आला होता. आणि मला वाटतं या फोरममध्ये हे सेशन चालू करायच्या आधी मला हे जे झालेलं आहे हे सांगणं खूप आवश्यक वाटतंय. त्याच्यातून लोकांना कळेल की हा विषय देवळणकर सरांनी का चूज केला असावा. तर मला असं सांगण्यात आलं की पंतप्रधानांनी एक बैठक बोलवली होती 15 का 20 दिवसांपूर्वी. आणि त्या बैठकीत मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन असे बरेच अधिकारी तिथे उपस्थित होते. आणि तिथे एक प्रश्न विचारला गेला की किती विद्यापीठांमध्ये, पारंपरिक विद्यापीठांमध्ये 50% पेक्षा जास्ती कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आहेत नवीन एज्युकेशन पॉलिसी च्या अनुषंगाने. आणि नंतर मला एक कॉल आला की आपण आपला यूज केस पाठवावी. तर मला असं वाटतं की पंतप्रधान स्वतः या विषयाला इतकं महत्त्व देत आहेत आणि स्किल आणि कौशल्य या विषयाला त्यांनी भरपूर महत्त्वपूर्ण स्थान दिलेलं आहे. तर मला असं वाटतं की या आजच्या सेशन मधून मी थोडासा प्रयत्न करीन आणि सांगायचा प्रयत्न करीन की विद्यापीठ काय करत आहे. एकीकडे विद्यापीठांनी काय केलं हे सुद्धा सांगेन. त्याचबरोबर इतर विद्यापीठांबरोबर आपण काय करू शकतो हा आपण विषय मी आज हाताळण्याचा प्रयत्न करणार आहे. 40-45 मिनिटं आता आपल्या हातात आहेत. तर 40 एक मिनिटात मी हे कव्हर करायचा प्रयत्न करेन. तर एक अगदी शिक्षणाबद्दल बोलण्याच्या अगोदर मला सगळ्यात पहिले महाराष्ट्रात काय चालू आहे आणि महाराष्ट्राचं विजन काय आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी जे दिलेलं विजन आपल्यासाठी आहे की आपण कुठेतरी 1 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे 25-26 मध्ये ऑलमोस्ट आपण जायचा प्रयत्न करतोय. आणि याच्यातून आपल्याला 3.5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी हे म्हणजे 2047 जेव्हा आपले 100 वर्ष पूर्ण होणार आहे. ते जेव्हा आपण आपले पंतप्रधान बोलतायत की आपला विकसित भारत होणार आहे, डेव्हलप्ड इकॉनॉमी मध्ये आपण कन्वर्ट होणार आहोत. तर या सगळ्यांचा जो बेस आहे शिक्षण या सगळ्यांचा बेस असणार आहे. आणि हे करत असताना आता गेले 4-5 वर्षात जे चेंजेस आपण बघतोय तर सगळ्यात महत्वाचा चेंज जो आपल्याला दिसतोय तो आहे टेक्नॉलॉजीचं जे इंटरव्हेन्शन आता झालेलं आहे. अगदी बिग डेटा असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याच्याबद्दल खूप बोलल्या जात आहे. त्यातून अनेक जॉब्सचं स्ट्रक्चर बदलणार आहे. आणि अगदी मी अनेक फोरम्समध्ये सुद्धा हे बोललेले आहे की जवळजवळ 80% लोक जे आत्ता कार्यरत आहेत त्या सगळ्यांना सुद्धा रिस्किलिंगची गरज पडणार आहे. तर शैक्षणिक संस्थांना जेव्हा आपण स्किल बद्दल बोलतो तर फक्त पारंपरिक डिग्री प्रोग्राम्स पुरतं आपला विचार सीमित न ठेवता आपल्याला याच्यावरती पण थोडं मंथन करण्याची गरज आहे की इंडस्ट्रीच्या लोकांना सुद्धा रिस्किलिंगची वेळ आली तर त्यांनी शिक्षण संस्थेकडे बघणं आवश्यक आहे. आणि याच्या काही यूज केसेस माझ्याकडे आहेत ज्या मी तुमच्याशी शॉर्टली शेअर करणार आहे. त्याचबरोबर इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी सगळ्यात महत्वाचा घटक आहे की मल्टीडिसिप्लिनरी एबिलिटी असणारी विद्यार्थी आणि मल्टीडिसिप्लिनरी थॉट असणारे टीचर्सचं असणं पण खूप गरजेचं असणार आहे. याचबरोबर क्लायमेटमध्ये बरेच बदल आपल्याला दिसत आहेत. नॅचरल रिसोर्सेसचं डिप्लिशन आपल्याला दिसत आहे. तर सोलर एनर्जी असतील, ऑल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ एनर्जी, अशा सगळ्या नवीन विषयांवरती सुद्धा आपल्याला विचार करण्याची खूप आवश्यकता आहे. आणि असं मला वाटतं तर महाराष्ट्राचं ऍस्पिरेशन ज्याच्याविषयी आपण बोलतोय त्याला फास्ट आणि इन्क्लुसिव्ह ग्रोथ कडे आपल्याला न्यायचं असेल तर या या पार्श्वभूमीवरतीच आपल्याला हे पुढे नेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर हे आपण जेव्हा विचार करतो शैक्षणिक संस्था म्हणून किंवा माझं विद्यापीठ म्हणून मी जेव्हा याच्यावरती विचार केला तर असं लक्षात आलं की 2022चे काही एस्टिमेट्स मी तुमच्या समोर आज इथे मांडते
की सॅस याच्यावरती सगळ्यात जास्ती स्टार्टअप्स आहेत ज्यांना आपण युनिकॉर्न चा दर्जा दिलेला आहे भारतात. 100च्या वरती जे युनिकॉर्न्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मॅक्सिमम सॅस एरियामध्ये आहे. बिग डेटा हा खूप मोठा एरिया आहे आणि बिग डेटाचं रूपांतर AI आणि त्याच्यातून प्रोग्रॅमिंग करून त्याचा आउटपुट डिसिजन मेकिंग मध्ये कसं होईल ह्याचा आपण विचार शिक्षण संस्थेत करण्याची खूप गरज आहे. आणि स्किल युनिव्हर्सिटीजना आम्हाला मुभा दिलेली आहे की आम्ही 60 ते 70% स्किल ओरिएंटेड अभ्यासक्रम देऊ शकतो आणि हे आपण करायला सुरुवात केलेली आहे. आणि मला खूप सांगायला आनंद वाटतो की भारतभरात एकच प्रश्न विचारला जातोय आणि तो महत्वाचा प्रश्न म्हणजे एम्प्लॉयबिलिटीचा आहे. आणि 133 मिलियन नवीन जॉब्स क्रिएट होणार आहेत. आणि मला असं वाटतं इंडिया हॅज अराइव्ड, मी नेहमी सगळ्या भाषणांमध्ये म्हणते की इंडिया हॅज अराइव्ड. आणि आत्ताचा जो काळ आहे, जो अमृत काळ बोलला जातोय, तो खऱ्या अर्थाने अमृत काळ होईल जेव्हा शैक्षणिक संस्था हे समजू शकतील की याचं पोटेन्शियल किती मोठं आहे आणि कितीतरी पटीनं लोकांची आज इंडस्ट्रीमध्ये गरज आहे आणि ही पूर्तता फक्त शैक्षणिक संस्थाच करू शकणार आहे. अगदी ITS ज्याच्यामध्ये भारताचं प्रभुत्व आहे त्या एरियामध्ये सुद्धा 5.3 मिलियन जॉब्सची निर्मिती अपेक्षित आहे. रिटेलमध्ये 56 मिलियन आहे. कन्स्ट्रक्शन रिअल इस्टेट एरियामध्ये 91 मिलियन जॉब्स क्रिएट होणार आहे. ॲग्रिकल्चर जो आपला बेस आहे आणि ज्याच्यावरती आपला देश चालतो आहे तिथे 215 मिलियन नवीन जॉब्सची निर्मिती होणार आहे. त्याचबरोबर BFSI सेक्टर ज्याला आपण म्हणतो, बँकिंग, फायनान्स आणि इन्शुरन्स सेक्टर, तिथे जवळजवळ 31.2 मिलियन जॉब्सची निर्मिती होणार आहे. मीडिया एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये 1.3 मिलियन. मीडिया अँड एंटरटेनमेंट सेक्टर आतापर्यंत बऱ्यापैकी अनऑर्गनाइज सेक्टर होता, पण न्यू एज मीडिया, आता नेटफ्लिक्स आणि OTT प्लॅटफॉर्म्स एक्सेट्रा जे सगळे आले त्याच्यामध्ये खूप नवीन नवीन प्रकारच्या जॉब्सची निर्मिती सुद्धा आता होतीये. आणि ऑटोमोबाईल सेक्टर, भारत हे मेक इन इंडियाचा जो फोकस घेऊन आपण भारतात आता आपण वावरतोय याच्यामध्ये 25 मिलियन न्यू जॉब्स क्रिएट होणं अपेक्षित आहे. आणि अर्थातच आपण महाराष्ट्रात आहोत आणि याचाही अभिमान आहे की आपला GDP, आपण हायेस्ट कॉन्ट्रीब्युटर ऑफ GDP आहोत देशासाठी. आणि अनेक युनिकॉर्न्स आपण दिलेले आहे. NASA आहे, Dream11 आहे, बुक माय शो, अशी सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात घडत आहेत. तर त्या सगळ्यांचा अभिमान आपल्याला आहे, पण याला आपल्याला कुठेतरी पुढे नेण्याची खूप आवश्यकता आणि खूप गरज मला असं वाटतंय की आहे. आणि आता आपण थोडस NEP कडे जाऊया की NEPच्या धोरणामध्ये काय काय गोष्टी नमूद केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये NEPचं जर का डॉक्युमेंट मला माहिती आहे, आपण अनेक टॉक शोज आतापर्यंत ऑर्गनाईज केलेले आहेत देवणकर सरांनी. NEP बद्दल बरंच बोलणं झालंय, पण NEP मध्ये स्किल बद्दल काय काय गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. तर स्किलचं एक महत्वाचा घटक इज रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग, RPL. आणि RPL मधून क्रेडिट्स ह्याचं ट्रान्सफर वोकेशनल स्किल्स आणि रेलेव्हंट एक्सपिरियन्शियल लर्निंग मध्ये कसं होऊ शकेल. आता हे रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग हे कोणासाठी आहे, तर मे बी एखादा ITIचा विद्यार्थी असेल किंवा एखादा रिटेलमध्ये कार्यरत असलेला व्यक्ती आहे ज्याच्याकडे 5 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स आहे. अशा व्यक्तीला आपण रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग देऊन 12वी इक्विव्हॅलंट करून GER रेशो कसा वाढवू शकतो. तर एक छोटंसं उदाहरण सांगते की हे आता फक्त हे काही पॉलिसी फ्रेमवर्क मध्येच कागदावर नसून हे आपण ऍक्च्युली इम्प्लिमेंट सुद्धा केलेलं आहे. स्किल विद्यापीठाने केलेला आहे. तर रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग मध्ये बरेचसे विद्यार्थी ज्यांनी डिप्लोमाज केलेले आहेत, फॉर एक्झाम्पल DMLT डिप्लोमा झालेले अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना BSc ची डिग्री कधीच मिळाली नाही,
आणि असे आम्ही एका कंपनी बरोबर एक टायअप केला आणि त्या कंपनी बरोबर टायअप करताना आपल्या असं लक्षात आलं की 5 वर्षापासून 25 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स या कर्मचाऱ्यांकडे होता. पण काही केल्या त्यांना ग्रॅज्युएशन करता कधीच आलं नाही, कारण ते जॉब सोडू शकत नव्हते आणि जॉब सोडून परत पूर्ण शिक्षण घेणं सुद्धा त्यांना शक्य नव्हतं. पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये खूप क्लिअर डेफिनेशन्स आहेत की एवढे क्रेडिट्स, एवढे तास तुम्ही कुठल्याही वेळेला त्या विद्यार्थ्यांकडून सिंक्रोनस मोडमध्ये करून घ्या. आणि हे जेव्हा आपण रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंगचा कॅम्प लावला, त्याच्यामध्ये जवळजवळ 70 विद्यार्थी होते जे कार्यरत होते कुठे ना कुठे. आणि त्यातल्या 4-5 जणींच्या डोळ्यात अश्रू होते वेन दे सेड की त्यांनी ते BSc मध्ये प्रोग्राम मध्ये ऍडमिशन घेतली. ते म्हणले की आमचं हे स्वप्न पूर्ण होतंय की आज माझ्या 50व्या वर्षाच्या एज मध्ये मी कधीच असं स्वप्नही बघितलं नव्हतं की मला ग्रॅज्युएशन करता येईल आणि मला माझ्या एम्प्लॉयमेंट मध्ये पुढची पायरी गाठता येऊ शकेल. अशा प्रकारचं हे शैक्षणिक धोरण जे शासनाने केलं आहे ते इम्प्लिमेंट करताना आय थिंक आपल्याला खूप आनंद होतोय. आणि रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग करून त्यांना डिप्लोमा आणि त्यांचा वर्क एक्सपिरियन्स याला जे काही क्रेडिट ट्रान्सफर्स करता आले ते आपण करून त्यांना BSc इन MLT असा हे कोर्स अभ्यासक्रम आपण केला. अशा अनेक क्षेत्रांमध्ये हे करणं शक्य आहे. माझं असं म्हणणं नाही आहे की स्किल विद्यापीठाने ज्या एरियाजमध्ये काम केलं आहे तिथे सगळ्यांनी करावं. असे यूज केसेस बरेच उपलब्ध आहेत आता आपल्या आजूबाजूला. आणि या यूज केसेसचा उपयोग करून मला असं वाटतं की पारंपरिक विद्यापीठ सुद्धा बरीच वाटचाल करता आहेत. फक्त हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपल्या NEP मध्ये मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट ची मुभा दिलेली आहे. त्याचबरोबर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स मध्ये अक्युमुलेशन ऑफ क्रेडिट्स वगैरे फ्रॉम अ स्किल वोकेशनल पॉइंट ऑफ व्ह्यू. तर इथे मला एक महत्वाचा पॉइंट सगळ्यांना सांगावासा वाटतोय की केंद्र शासनाने NQR मध्ये 1800 कोर्सेसची नोंदणी केलेली आहे. आणि हे जे 1800 कोर्सेसची नोंदणी आहे ही सगळ्या कोर्सेसनी बनवले आहेत सेक्टर स्किल काउन्सिल्सनी. आणि विविध सेक्टर स्किल काउन्सिल्सनी हे कोर्सेसच दिले नसून तर ते कोर्सेस केल्यानंतर जॉब रोल्स काय मिळू शकतील आणि कुठे ते कार्यरत होऊ शकतील असा पूर्ण फ्रेमवर्क दिलेला आहे. तर मला असं वाटतं की एक विद्यापीठाने NQR रिलेटेड काही कोर्सेस लॉन्च केले असतील. उदाहरणार्थ माझ्या विद्यापीठाने काही एरियाजमध्ये केलेले आहे. मुंबई विद्यापीठ सुद्धा काही एरियाजमध्ये हे इम्प्लिमेंट करत आहे. बामू मध्ये सुद्धा हे होत आहे. तर एखाद्या दुसऱ्या विद्यापीठाचा विद्यार्थी असेल किंवा ऑटोनॉमस कॉलेजचा विद्यार्थी असेल तर हे क्रेडिट ट्रान्सफर्स त्याला मिळू शकतील. आणि त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा घटक जो मला सांगावासा वाटतोय अगदी राज्य शासनाच्या वतीनं मी हे सांगते की स्किल डिपार्टमेंटनी हे NQR शी रिलेटेड जेवढे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये कॉमन कॉस्ट नॉर्म द्वारे त्याचं फंडिंग सुद्धा महाविद्यालयांना दिले. 1000 कॉलेजेसमध्ये आता हे इम्प्लिमेंट होऊ लागलं आहे आणि काही ठिकाणी आय थिंक अराउंड 500 कॉलेजेसमध्ये ते इम्प्लिमेंट सुद्धा झालंय. पण त्याचा जो गाभा आहे बरेच कॉलेजेसना ते कळलेलं नाहीये की हे केल्यानंतर एक स्किल सर्टिफिकेट सुद्धा विद्यार्थ्यांना मिळू शकेल जे त्यांच्या मार्कशीट वरती पण जाईल आणि इंडस्ट्रीलाही त्याचा रेलेव्हन्स खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आणि पॅरा 12.2 मध्ये आपल्या NEPच्या धोरणामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह क्रेडिट बेस्ड अकॅडमिक अँड स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क थ्रू NCRF दिलेला आहे. आणि याच्यामध्ये एक अजून महत्वाची गोष्ट जी आतापर्यंत झाली नव्हती आणि ही नुकतीच झालेली आहे की हे जे स्किल सर्टिफिकेट्स आहे अनेक लोकांना हे स्किल सर्टिफिकेट्स घ्यायचे नसतात कारण असेसमेंट एजन्सी निराळी असते. तर आता NCVTनी
स्टेट लेवलवरती असेसमेंट एजन्सी सुद्धा विद्यापीठांना नेमलेला आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला हा दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि या पद्धतीनं दुसरे विद्यापीठ सुद्धा ग्रीन चॅनलच्या माध्यमातून असेसमेंट एजन्सी चा दर्जा प्राप्त करू शकतात. ही काही खूप अवघड किंवा डिफिकल्ट गोष्ट नाहीये. तर असेसमेंट सुद्धा एक्सटर्नल पार्टी किंवा SSC ला देण्याची गरज नाही किंवा असेसमेंट एजन्सीला आता देण्याची गरज पडणार नाही. विद्यापीठ स्तरावरतीच हे असेसमेंट होऊ शकतील. तर ह्या गोष्टी मला तुम्हाला सगळ्यांना थोड्याशा सांगायच्या होत्या. सो हे आत्ताचं पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. सो आता एक छोटासा फ्रेमवर्क मी इथे दिलेला आहे. हे फक्त यूज केस आहे. ही यूज केस महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची यूज केस आहे, ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल एंट्री एक्झिट मध्ये डिप्लोमा, BVoc आणि BTech असं 2 वर्ष, 3 वर्ष आणि 4 वर्ष असं आपण नमूद केलेलं आहे. पण याच्यामध्ये NQR रिलेटेड कोर्सेस कसे आपण एम्बेड केलेले आहेत हे मी इथे दिलेलं आहे. मे बी याचा उपयोग अनेक लोकांना होऊ शकेल. आज अनेक ठिकाणी फुल स्टॅक डेव्हलपर, जावा आणि AI या विषयावरती बाहेर छोटे छोटे क्लासेस चालतात. तर मला असं वाटतं की जर का विद्यापीठांनी स्वतःच हे सगळे कोर्सेस एम्बेड केले आणि याच्यासाठी मार्क आणि क्रेडिट ट्रान्सफर्स दिले, तर मुलं जेव्हा त्यांचा कोर्स कंप्लीट करून बाहेर निघतील, तर कोर्स कम्प्लिशन असेल, त्याच्याच बरोबर अनेक सर्टिफिकेशन्स असतील आणि त्या अनेक जॉब रोलसाठी ती मुलं तयार होतील. जसं की डेटा अनालिस्ट बनू शकतील, फुल स्टॅक डेव्हलपर होऊ शकतील, UI UX डेव्हलपर होऊ शकतील. कारण आज जर का आपण अगदी टेक्निकल मुलांचं बघितलं किंवा BSc डेटा सायन्सची मुलं असतील, इतर सगळी मुलं असतील, हे सगळेच कॅम्पस रिक्रुटमेंट वरती डिपेंडेंट असतात. आणि कॅम्पस रिक्रुटमेंट मध्ये बरेचदा त्यांचं सिलेक्शन होत नसतं. पण सिलेक्शन जरी मुलांचं झालं नाही तरी त्यांच्याकडे जर काही सर्टिफिकेट्स उपलब्ध असतील तर हे विद्यार्थी इंडिपेंडेंटली सुद्धा कंपन्यांमध्ये अप्लाय करून त्यांना जॉब्स मिळू शकतील. अर्थातच सांगायचा मुद्दा हा आहे की आपण फक्त डिग्री इम्पार्टिंग इन्स्टिट्यूशन या दर्जा जो आपल्याकडे किंवा ठप्पा आपल्यावरती लागलेला आहे हा कुठेतरी पुसण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून खूप एफर्ट्स करायला लागणार आहे. आणि आपण खरंच हे एफर्ट्स केले तर इंडस्ट्रीचा पण आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलेल असं मला निश्चितच वाटतं. आणि हे फक्त टॉप काही इन्स्टिट्यूट किंवा विद्यापीठांसाठी सीमित नसून हे मिडल बँड आणि खालच्या बँड मध्ये सुद्धा येईल. कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं की NQR रिलेटेड कोर्सेस वगैरे असतील तर अगदी आपल्याकडे प्राध्यापक नसले तरी एक सरकारकडून छोटं फंडिंग तुमच्याकडे उपलब्ध असेल, एखाद्या कोर्ससाठी एक 6 लाखाचं 7 लाखाचं फंडिंग उपलब्ध असेल, तर अगदी चांगले शिक्षक सुद्धा आणून आपण आपल्या विद्यार्थ्यांना हे शिकवू शकू असं मला मनापासून वाटतं. आणि ही जी काळाची गरज आहे, एम्प्लॉयमेंट हा जो विषय आहे, आणि सातत्याने सगळीकडे सगळ्या फोरम्स मध्ये मी हेच ऐकते की एम्प्लॉयमेंट रेशिओ आपल्याला आपल्या ग्रॅज्युएट्सचा किंवा डिप्लोमा होल्डर्सचा वाढवायचा असेल तर हे करण्याची खूप गरज आहे. आणि मग तुम्ही असं म्हणाल की हे फक्त टेक्निकल साठी सीमित आहे का? नाही, हे नॉन टेक्निकल मध्ये पण तितकंच युजफुल आहे. एखादा BA चा विद्यार्थी असेल त्याच्यासाठी पण कोर्सेस अवेलेबल आहे. एखादा BComचा विद्यार्थी असेल तरी त्याच्यासाठी उपलब्ध आहे. BBAचा असेल त्याच्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे. मास्टर्सची मुलं असतील त्यांच्यासाठी सुद्धा अनेक प्रकारचे कोर्सेस उपलब्ध. इनफॅक्ट याच्यामध्ये आपल्याला खूप काही करायचीच गरज नाहीये. हे जे कोर्सेस अवेलेबल आहे हे जरी घेऊन आपण आपल्या अकॅडमिक काउन्सिल्स मध्ये पास करून घेतले आणि हे इम्प्लिमेंट केले तर मला असं वाटतं आपण खूप काही करू शकतो. पण याच्यामध्ये मी कॉम्बिनेशन दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल काही गोष्टी ज्या NQR मध्ये अवेलेबल नाही आहेत पण ते स्किल ओरिएंटेड आहे आणि आपल्याला असं वाटतं की ते घेणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल क्लायमेट चेंज आणि कार्बन ट्रेड्स याचा कोर्स उपलब्ध नाही आहे. असे अनेक अभ्यासक्रम आपण सुद्धा या ठिकाणी आणू शकतो. किंवा एखादी चांगली संस्था असेल ज्यांनी हे डेव्हलप केले असतील
तर त्यांच्याबरोबर करार करून अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्समध्ये आपण हे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्स हे आपण करू शकू. तर ही यूज केस होती. अगदी NEPचं स्ट्रक्चर आपण जर का बघितलं तर NEPच्या स्ट्रक्चरमध्ये एक्झिट्स जे आपल्याला दिले, तर या एक्झिट्समध्ये फक्त एक्झिट दिले आणि त्यांना तिथे त्या ठिकाणी जॉब्स उपलब्ध नसतील, तर मला असं वाटतं की याच्यामध्ये खूप डिफिकल्टी मार्केटमध्ये होण्याचे चान्सेस आहे. अगदी अलीकडेच मी AICTEची व्होकेशनल बोर्डचं पण चेअरमनशिप माझ्याकडे आहे आणि तिथे आम्ही हे आणायचा प्रयत्न करतोय. दुसरा महत्वाचा प्रश्न जो सगळे विचारतात, एक तर शिकवणार कोण हा एक प्रश्न आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न जे सगळेजण विचारतात की हे आपण याच्यासाठी नवीन इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे का. तर मी त्या AICTEच्या फोरममध्ये सुद्धा हा मुद्दा मांडला आहे आणि मला आता आनंद होतो की तिथे चेअरमन सरांना तो मुद्दा खूप आवडला. आणि तो मुद्दा आहे की पिनिंग डाऊन की भारतभरात आणि राज्यात किती स्किलच्या फॅसिलिटीज उपलब्ध आहे, या रेडिली अवेलेबल फॅसिलिटीजचा उपयोग करून आणि हे जे काही केंद्र आहेत ते ज्या महाविद्यालयांच्या जवळ आहे त्या महाविद्यालयांनी त्या संस्थांशी करार करून विद्यार्थ्यांना ते उपलब्ध करून देणं हे खूप सोपं आणि सिंपल सोल्युशन आहे. एखाद्या लॅबची कॉस्ट जर का 30 लाख 50 लाख किंवा कोटभर आहे, तर हे सगळ्या महाविद्यालयांनी करण्याची गरज नाही आहे. पण हे जे लिस्टेड स्किल सेंटर्स आहेत किंवा इनोव्हेशन सेंटर्स आहेत किंवा रिसर्च फॅसिलिटीज एस्टॅब्लिशमेंट आहे, यांच्याशी करार करून यांची फॅसिलिटी चा यूज करून, इन्फ्रास्ट्रक्चरचा यूज करून विद्यार्थ्यांना ऍक्च्युअल स्किल बेस्ड ट्रेनिंग देणं अगदी सहज शक्य आहे. आणि हे जे आपण बोलतो की UG सर्टिफिकेट, UG डिप्लोमा किंवा BVOCच्या डिग्रीजच्या विद्यार्थ्यांना आपण देणार आहोत, यांना या ठिकाणी नेऊन सुद्धा स्किलचं प्रशिक्षण देणं सहज शक्य होईल. तिसरा घटक जो स्किलशी रिलेटेड आहे तो मी इथे थोडंसं त्याच्यावरही भाष्य करते आणि तो विषय म्हणजे ऑन द जॉब ट्रेनिंग. आणि माझ्या मते ऑन द जॉब ट्रेनिंग हे खूप महत्वाचा घटक आहे आणि याच्यावरती शासन सुद्धा बरंच कार्य करत आहे. आमच्या डिपार्टमेंटने सुद्धा त्याच्यावरती योजना आणल्या आहे. प्राईम मिनिस्टरांची पण एक PM इंटर्नशिप योजना आहे आणि याचा उपयोग करणं खूप गरजेचं आहे, कारण ह्याचा उपयोग अनेक शिक्षण संस्थांनी केलाच नाहीये. तर तिथे जॉब सुद्धा उपलब्ध आहेत आणि स्टायपंड सुद्धा मुलांना मिळत आहे. आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की विद्यार्थी जेव्हा शिकत असतो त्याला स्टायपंड दिलं तर तो जास्ती कॉन्फिडंट होतो आणि तो जास्ती जबाबदार होतो. एखादा 6 महिन्याची इंटर्नशिप, पेड इंटर्नशिप जर का त्याला करता आली, आणि याच्यासाठी मला खूप प्रयत्न करायला लागले. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची जेव्हा आम्ही स्थापना केली होती तेव्हा आम्ही सगळ्यात पहिले एक रिटेलचा प्रोग्राम आणला होता आणि BBA रिटेलच्या प्रोग्राममध्ये मी अनेक रिटेल कंपन्यांशी करार करायचा प्रयत्न केला आणि खूप अनफॉर्च्युनेट एक्सपिरियन्सेस मला आले की अनेक महाविद्यालयांनी आपल्या मुलांना फुकटात इंटर्नशिपसाठी पाठवलेलं होतं किंवा 1,000 2,000 अशी इंटर्नशिपचा अमाऊंट मिळत होता. मला असं वाटतं की आपल्या स्टुडंट्सना फ्री लेबर म्हणून कुठेही पाठवणं हे अगदी चुकीचं आहे. आणि ह्याच्यासाठी मी पूर्ण वरपर्यंत टाटा ग्रुपमध्ये त्यांच्या डायरेक्टरपर्यंत मी माझा हा विषय नेला आणि मी त्यांना सांगितलं गरज तुमची तेवढीच आहे जेवढी माझी गरज आहे. तर तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजना जेवढे पैसे देतात तेवढेच पैसे तुम्ही आमच्याही स्टुडंट्सना देणं गरजेचं आहे. आणि हे शेवटी त्यांनी मान्य केलं आणि याच्यातून खूप नवीन नवीन मॉडेल सुद्धा बाहेर आले. त्या मॉडेलमध्ये एक सुंदरसा मॉडेल होता की या रिटेल इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्ती शुक्रवार शनिवार रविवारी असतो, तर 3 दिवस पार्ट टाइम इंटर्नशिप असे कॉन्सेप्ट सुद्धा कंपन्यांनी खूप आनंदाने आत्मसात केलेले आहेत आणि 4 दिवसात आपण पूर्ण आपला अभ्यासक्रम त्याच्यामध्ये बाकीचा बसवलेला आहे. यातून मुलांना
हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळतो. तर 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहे, की क्लासरूम टीचिंग हे इम्पॉर्टंट आहेच, पण क्लासरूम टीचिंग बरोबरच दुसरा महत्वाचा घटक म्हणजे त्याला स्वतः स्किल बेस्ड काहीतरी काम करता यायला पाहिजे, आणि तिसरं म्हणजे ऍक्च्युअल वर्क वरती पण जाऊन त्यांनी काम करणं हे अपेक्षित आहे. ह्या तिन्ही गोष्टी आपण या स्किल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपण घेतलेल्या आहेत. आता एक अजून कोर्स ज्याच्यामध्ये आम्ही एक मी कोर्स ग्रिड पण तुमच्या बरोबर शेअर करते. हा कोर्स ग्रिड आहे जिथे NEP नी दिलेले जे काही आपल्याला बेसिक फ्रेमवर्क आहे, या फ्रेमवर्क आणि राज्य शासनाने डिपार्टमेंट ऑफ हायर अँड टेक्निकल एज्युकेशनने या विषयावरती GR काढले, दोन GR आलेले आहेत, रिव्हिजन पण आलेलं आहे. त्या अनुषंगाने आय थिंक हा खूप सुंदर काम महाराष्ट्र शासनाच्या डिपार्टमेंट ऑफ हायर अँड टेक्निकल एज्युकेशनने केलेलं आहे. आणि हे तशाच्या तशा स्वरूपात स्किल युनिव्हर्सिटीने ते अडॅप्ट केलेलं आहे. आणि मला असं वाटतं सगळ्या विद्यापीठ पण हे अडॅप्ट करण्याच्या प्रोसेसमध्ये सध्या तरी आहे, ज्याच्यामध्ये आपण डिसिप्लिन कोर म्हणतोय, डिसिप्लिन इलेक्टिव्ह म्हणतोय, स्किल एनहान्समेंट म्हणतोय, एबिलिटी एनहान्समेंट म्हणतोय, व्हॅल्यू ऍडेड कोर्सेस म्हणतोय, मल्टीडिसिप्लिनरी कोर्स म्हणतोय. आणि याच्या आधारावरती आपण त्याचे टोटल क्रेडिट्स दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये IKS असतील, इंडियन नॉलेज सिस्टम, याचा पण समावेश होणं तितकंच गरजेचं आणि तितकंच आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की जे शासनाने निर्णय घेतला इंडियन नॉलेज सिस्टमचा, हा खूप उत्कृष्ट आणि खूप चांगला निर्णय आहे. कारण दर सेमेस्टरला जरी IKS चे काही क्रेडिट्स दिले तर आपण थोडासा समाजात बदल घडवू शकतो. अगदी हल्लीच माझ्या खारघर कॅम्पसमध्ये माझ्या रजिस्ट्रारने त्या दिवशी येऊन सांगितलं की मॅडम, तिथे आजूबाजूला 4-5 कॉलेजेस आणि अकॅडमिक संकुल सारखाच आहे. अगदी ब्रेक झाला की सगळेच्या सगळ्या मुलांचा घोळका त्या सिगरेटच्या दुकानात का जातो हे आपण कसं थांबवू शकू. म्हणून माझं असं म्हणणं आहे की थ्रू IKS आपण थोडस विचार करण्याची पद्धत मुलांची जर का बदलू शकलो, तर आपण शेवटी शिक्षण संस्थांमध्ये आपला महत्वाचा रोल आहे. तो आपण नागरिक घडवतोय, सिटीजन क्रिएशनचा हा आपला खूप मोठा रोल आहे. आणि हे आपण विसरता कामा नये. आणि मला असं वाटतं की स्किल विद्यापीठ असो, पारंपरिक विद्यापीठ असो, ट्रेडिशनल कॉलेज असो, महाविद्यालय असो, ऑटोनॉमस कॉलेज असो, हे धडे देणं खूप आवश्यक आहे. आणि हे व्हॅल्यू ॲड कोर्सेसमध्ये जरी घेतले तरी विद्यार्थ्यांना त्याचा इम्पॉर्टन्स आणि सिग्निफिकन्स सांगणं खूप गरजेचं आहे. आणि आम्ही सेवा साधना सामर्थ्य असं कोर्स आपण आपल्या विद्यापीठात आपण इथे लॉन्च केलेला आहे. अगदी इथे सप्लाय चेन मॅनेजमेंटचा BBA जरी असला तरी त्याच्यामध्ये सायकोलॉजीचे पण काही भाग आपण घेतलेले आहेत. पायथन प्रोग्रॅमिंग सुद्धा घेतलंय. इनफॅक्ट मला सांगायला खूप आनंद वाटतो की विद्यापीठांनी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांनी फक्त आपल्या विद्यापीठाचा विचार न करता AI विथ अझ्योर हा जो अभ्यासक्रम आहे हे महाराष्ट्रभर सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिला. आणि माझ्या 17 जणांची टीम आत्ता सगळ्या महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची नोंदणी करते. आणि हे विनामूल्य आपण मायक्रोसॉफ्ट बरोबर करून आणलेलं आहे. हे महिलांसाठी आहे. आणि मला असं वाटतं की याचा खूप मुख्यमंत्र्यांनीही याचं कॉग्निझन्स घेतला आहे, डेप्युटी CM यांनी पण त्याचा कॉग्निझन्स घेतला आहे. मला सगळ्यांनाच या गोष्टी अवगत आहेत की AI म्हटलं की सगळ्यांना, बऱ्याच नॉन टेक्निकल लोकांना असं वाटतं की AI हे माझं क्षेत्र नाही. पण AI युजर्सची संख्या सुद्धा वाढवणं आपल्यासाठी गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की ट्रेडिशनल कॉलेजेस, एखादा मुलगा जर का किंवा मुलगी सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स किंवा पॉलिटिकल सायन्स जरी करत असेल तर AIचा उपयोग कसं करायचं हे जाणणं खूप गरजेचं आहे. बेसिक प्रोग्रामिंग स्किल्स सगळ्यांना यायलाच पाहिजे. भाषा, इनफॅक्ट फॉरेन लँग्वेजचं ट्रेनिंग सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. माझं तर असं म्हणणं आहे की आपल्या महाराष्ट्रात मुलांना मराठी यायलाच पाहिजे. त्याचबरोबर भारतात इंग्रजी सुद्धा अनेक मुलांना
बाय डिफॉल्ट येतं. पण त्याचबरोबर एखादी परदेशी भाषा जरी आपण शिकू शकलो तर अपॉर्च्युनिटीज टू गेट जॉब्स ओव्हरसीज हे खूप वाढू शकतं. एव्हरी मंथ मला मिनिमम 1,000 वेकन्सीज ऑफ जॉब्स भारताबाहेरच्या येतात, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जापान, जर्मनी अशा देशांचा, फ्रान्स अशा फ्रेंच स्पीकिंग कंट्रीजचा समावेश आहे. जर का ह्याचा सुद्धा आपण समावेश करू शकलो तर हे खूप महत्वाचं ठरेल. हेच करत असताना इनोव्हेशन हा घटक आपण सोडता कामा नये. मी हे पर्सनल लेवलवरती पण बऱ्याच महाविद्यालयांमध्ये प्री इन्क्युबेशन सेंटर्सची सुद्धा स्थापना केली आहे आणि मला असं वाटतं की प्री इन्क्युबेशन सेंटर्स मध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग केपेबिलिटी, थिंकिंग स्किल्स हे खूप महत्वाचं स्किल आहे. आणि हे विद्यार्थ्यांमध्ये घडवण्याचं काम फक्त स्किल विद्यापीठाचं नसून सगळ्या पारंपरिक विद्यापीठांमध्ये पण हे खूप महत्वाचं कार्य आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं. आणि हे इनोव्हेशन प्री इन्क्युबेशन सेंटर्सद्वारे होऊ शकतं. आणि मुलांना आजूबाजूला असणाऱ्या प्रॉब्लेम्सची जाणीव करून देणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. आणि ती जी स्किल आहे हे स्किल घेऊन जर का त्या जॉब्स मध्ये गेले तर मला वाटतं ओनरशिप ऑफ जॉब वाढेल आणि त्यांची प्रगती त्यांच्या वर्कमध्ये खूप पुढे जाण्याची त्यांची क्षमता वाढू शकेल. आणि हे देशाला हवंय. इनफॅक्ट आपल्या स्वार्थासाठी, आपल्या मुलांच्या स्वार्थासाठी, देशाच्या स्वार्थासाठी थिंकिंग स्किल मुलांचे डेव्हलप करणं हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. अनेक लोक विचारतात की हे सगळं कसं घडू शकेल. तर हे म्हणजे माझ्या विद्यापीठाकडून मी हे करणं अगदी सिंपल भाषेत सांगायचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे की ज्याच्यामध्ये मी सांगितलं की एक तर डिपार्टमेंट आणि महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी आहे आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आहे, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आहे. हे तिन्ही जे एस्टॅब्लिशमेंट्स आहेत हे ओपन आहे सगळ्यांबरोबर करार करण्यासाठी. आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची सुद्धा स्थापना अनेक ठिकाणी झालेली आहे. MOUच्या माध्यमातून आपल्याला हे करणं अगदी सहज शक्य आहे. आणि क्रेडिट ट्रान्सफर्स अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये करणं ही सोपं झालेलं आहे. आणि आता ही रियालिटी आहे. आतापर्यंत हे थोडंसं कागदावरच आपल्याला वाटत होतं पण ही रियालिटी आहे. आणि मला असं वाटतं 8 ते 12 क्रेडिट्सचं ट्रान्सफर एखाद्या महाविद्यालयाला किंवा युनिव्हर्सिटीला, ट्रेडिशनल युनिव्हर्सिटीला स्किल विद्यापीठाच्या माध्यमातून हवं असेल तरी ते करणं आता आपल्याला शक्य होणार आहे. दीज वर फ्यू थॉट्स, माझे काही थॉट्स होते जे मी तुमच्या बरोबर शेअर केले. व्हिडिओ पण आहे. So I think I'm happy to kind of stop here. आणि काही अजून पुढचं काय असेल, काही प्रश्न असतील. धन्यवाद मॅडम. मला असं वाटतं की जवळपास 35 ते 40 मिनिटं तुमचं हे प्रेझेंटेशन चालू आहे. संपूर्ण जगामध्ये कशा पद्धतीने सध्या स्किलच्या बाबतीमधलं वातावरण आहे, कोणत्या देशामध्ये कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये मॅन पॉवरचे डिमांड्स आहेत, आपल्याकडे नॅशनल लेवलला आणि स्टेट लेवलला ओव्हरऑल विकसित भारताचे जे टार्गेट्स आहेत, 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं असेल किंवा महाराष्ट्राचं 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं असेल, ते फुलफिल करण्यासाठी NEP आणि NEPच्या बरोबर आपल्याला स्किलच्या माध्यमातून रोजगाराच्या कशा संधी उपलब्ध करून देणं गरजेचं राहणार आहे. कारण आजची राज्य सरकार पुढची पण आणि केंद्र सरकार पुढचं पण सगळ्यात मोठं जे आव्हान आपलं आहे ते रोजगाराचं आहे. आणि ते आव्हान खूपच मोठं आहे आणि त्याला जर आपल्याला व्यवस्थितपणे त्याचं व्यवस्थापन करायचं असेल तर ते केवळ शिक्षणाच्या माध्यमातून कशा पद्धतीने होऊ शकतं. आणि म्हणून कौशल्याधिष्ठित शिक्षण देणं हे किती गरजेचं आहे हे आपल्या एकूणच प्रेझेंटेशन मधनं आज आपले जे सगळे या ठिकाणी जॉईन झाले त्यांना हा मेसेज गेलाय. मला असं वाटतं आपल्याकडे आणखीन एक 5 मिनिटाचा अवधी आहे. जर मॅडम आज आपल्याकडे पहिल्यांदा व्यासपीठावरती आलेले आहेत, त्यांचं अत्यंत बिझी शेड्यूल असतं, पण कोणाला काही प्रश्न असतील तर एखाद दुसरा प्रश्न आपण नक्कीच या बाबतीमध्ये
तू घेऊ शकतो. जे उपस्थित आहेत त्यांच्यापैकी जर कोणाला असेल तर कृपया आपला हँड रेज करा, म्हणजे त्यांना अनम्यूट आपल्याला करता येऊ शकतं. आणि कोणाचं असेल तर प्लीज जरा आपण सांगा. एनईपी आणि विशेष करून कौशल्य या दृष्टिकोनातनं जर कोणाचं असेल तर. चॅट मध्ये पण टाकू शकता. चॅट ची पण सुविधा मला असं वाटतं उपलब्ध आहे. हो, ती पण आहे. आणि मला असं वाटतं की देवणकर सर, जोपर्यंत लोक हँड रेज करतायत, हं. मला सांगायला आनंद वाटतोय की ट्रेडिशनल युनिव्हर्सिटीजनी पण हे ऍक्सेप्ट केलंय. आज मुंबई युनिव्हर्सिटीने पण एक MOU केला आहे महाराष्ट्राच्या कौशल्य सोसायटी बरोबर. आणि ते त्यांच्या अकॅडमिक काउन्सिलमधून ते पास करून घेत आहेत. कौशल्य आधारित आहे आता रियालिटी झाली. मला असं वाटतं डॉक्टर सतीश यांना काहीतरी बोलायचं. त्यांना डॉक्टर अनम्यूट करा. हो, लोढी. कर. नमस्कार मॅडम. बोला बोला सर. मॅडम, खूप चांगलं तुम्ही प्रेझेंटेशन दिलेलं आहे. आज NEP मध्ये काळाची गरजच आहे की आपण स्किल बेस्ड एज्युकेशनकडे जातो आहे. परंतु त्या दृष्टिकोनातून आपले MOU होणं सुद्धा खूप गरजेचं आहे की चांगल्या चांगल्या याच्यासाठी महाविद्यालयासोबत होणं गरजेचं आहे, रिसर्च इन्स्टिट्यूट सोबत होणं आहे. तर मला असं वाटतं की देवळणकर सरांनी थोडासा पुढाकार घेऊन आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या संस्थेसोबत MOU करणे गरजेचं आहे सर. मला वाटतं माळोदे सर, या बाबतीमध्ये आपल्याकडनं स्किल एज्युकेशनचे सन्माननीय मंत्री लोढा साहेब यांच्याकडनं एक पत्रव्यवहार हा आपल्याकडे झालेला आहे. खुद्द पालकर मॅडम त्याचा फॉलोअप घेत आहेत. तिथं आता मनीषा वर्मा मॅडम त्यांच्याकडे प्रधान सचिव पदावरती आहेत. त्यापूर्वी आपल्याकडे उच्च शिक्षणामध्ये होत्या. त्यामुळे त्यांनी जवळपास 1100 महाविद्यालय आयडेंटिफाय केले, ज्याच्या माध्यमातून काही स्किल युनिव्हर्सिटीचे कोर्सेस इंट्रोड्यूस केले जाणार आहेत. त्या दृष्टिकोनातून शासकीय पातळीवरती आपण प्रयत्नशील आहोत. पण त्यांनी अत्यंत चांगल्या काही कोर्सेस डेव्हलप केलेले आहेत. आणि स्टिअरिंग कमिटीमध्ये मुंबई विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू RD कुलकर्णी सर यांच्या अध्यक्षतेखाली एक सब कमिटी पण कॉन्स्टिट्यूट झालेली आहे. त्यामुळे लवकरच या मोडॅलिटीज ज्या आहेत त्या आपण वर्कआउट करू, जेणेकरून स्किल युनिव्हर्सिटीज आणि आपल्या ट्रॅडिशनल युनिव्हर्सिटीज याच्या माध्यमातून शेवटी सगळ्यांचा उद्देश हा सेमच आहे, एकच आहे. आणि आपल्याला आपल्या शिक्षणामध्ये अधिकाधिक त्याला व्यावसायिक कशा पद्धतीने बनवता येईल आणि आपल्या विद्यार्थ्यांना पदवी घेत असताना पदवी बरोबर त्यांना किमान कौशल्य त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने विकसित करता येतील या दृष्टिकोनातूनच सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि याही वरती जाऊन आता राज्य सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवरती साधारणतः एक समन्वय समिती मंत्री महोदयांच्या पातळीवरची, ज्यात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आहेत, कौशल्य विकास मंत्री, त्याचप्रमाणे मेडिकल एज्युकेशन, ऍग्रिकल्चर एज्युकेशन आणि स्कूल एज्युकेशन असे 5 महत्वाचे मंत्रालय आहेत. कारण यांच्या सगळ्यांमध्ये NEP राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी होती आणि त्यांच्यामध्ये समन्वय असणं हे गरजेचं आहे. तर हा समन्वय साधण्यासाठी काही संस्थात्मक संरचना ही केंद्रीय पातळीवरती आपल्याला मंत्रालय स्तरावरती उभी करता येतील का, या दृष्टिकोनातून देखील राज्य सरकारांचे प्रयत्न चालू आहेत. धन्यवाद सर. सुषमा मॅडमना काहीतरी बोलायचं. सुषमा आंबेडकर. बडेकर मॅडम, प्रश्न विचारा मॅडम. सर, मला असं विचारायचंय की भारत हा कृषी प्रधान देश आहे. तर एक कृषी क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये महिला कृषी विद्यापीठ जर आपण स्थापन करू शकलो आणि शेतकऱ्यांची आई, बहीण, मुलगी, नात यांना जर आपण शेतीविषयी जागरूकता, शेतीचा माल कसा प्रिझर्व करणे, त्याच्यावर कशी प्रक्रिया करणे, तो कोणत्या बाजारपेठेत विकणे, असं जर थोडे प्रयत्न झाले तर कदाचित शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहेत त्या कमी व्हायला मदत होईल आणि त्यांच्या घरच्या लेडीज आपण स्किल देऊन डेव्हलप करायला हव्यात, असं ऍज अ लेडी म्हणून मला वाटतंय. मॅडम, मला एक उत्तर तुम्हाला छान द्यावंसं वाटतंय या विषयावर. आता विद्यापीठ विषयी तर मी काय बोलू शकत नाही, पण आम्ही जे करतोय त्याच्याविषयी तुम्हाला मी सांगते. परवाच्याच आमच्या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये आम्ही एक ठराव घेतलाय. तर आम्हाला संभाजीनगरच्या जवळ हिंगोली या छोट्याशा गावातून एक प्रस्ताव आलेला आहे, जिथे एक मोठ्या इंडस्ट्रियलिस्टने 9 एकर जमीन दिलेली आहे, जिथे स्किल सेंटर एक्सक्लुझिव्हली फॉर विमेन.
आणि या विषयावरती मी पुणे विद्यापीठात काम करत असताना 10,000 महिलांचा आम्ही एक सर्वे केला होता आणि त्यांचे ऍस्पिरेशन्स काय आणि त्याचं क्लस्टरची निर्मिती आणि त्यातून उद्योजक तयार करणे आणि अनेक उद्योजकतेवरती आधारित जेवढे आता अभ्यासक्रम असतात त्या सगळ्यांमध्ये 15 दिवसाचा कोर्स असो 20 दिवसाचा कोर्स असो त्या महिलांना ब्रँडिंग मार्केटिंग पॅकेजिंग अनेक गोष्टी सांगितल्या जातात जे त्यांना कळतच नाही की बिझनेस करायचा कसा. तर आपण खूप सोप्या पद्धतीनं एक मॉडेल मांडलेलं आहे आणि त्या मॉडेलमध्ये क्लस्टर्स मध्ये महिलांना एकत्र आणून त्यांनी फक्त प्रोड्यूस करण्याचं काम करायचं आणि त्यांना लार्ज स्केल मॅन्युफॅक्चररशी कनेक्ट करणं हे करण्याचा प्रयत्न करतोय. कारण अनेकदा महिला ज्या प्रोड्यूस करतात त्या तिथल्या तिथे सेल करायचा प्रयत्न करतात आणि त्या मोठ्या होऊ शकत नाही आणि त्यांना आजीविकाही मिळत नाही, म्हणजे इयर लॉंग त्यांना एम्प्लॉयमेंट मिळत नाही. आणि ऍग्रिकल्चर प्रोड्यूसशी रिलेटेड ऍग्रिकल्चर प्रोसेसिंग च्या माध्यमातून अगदी छोटंसं पनीरचं युनिट जरी लावलं तर फक्त 8 लाखाचं युनिट आहे आणि त्याच्यामध्ये आपण असंही म्हणतोय की या महिलांना आपण 8 लाखचं लोन देऊन त्यांना ओनरशिप द्यायची, म्हणजे त्याच्यातून त्यांना कॉन्फिडन्स बिल्डिंगचा पण एक उपक्रम करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं असे छोटे छोटे उपक्रम आपण सगळ्यांनी जरी हाती घेतले तर आपण महिला आणि ऍग्रिकल्चर रिलेटेड प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी सोडवू शकू. ऑफकोर्स विद्यापीठ होईल नाही होईल हा हायर लेवलचा डिसिजन आहे, बट ॲज अ व्हाईस चान्सलर ऑफ स्किल्स युनिव्हर्सिटी मी ऑलरेडी याच्यावरती बरंच काम करते आहे आणि मला असं वाटतंय की थोड्या प्रमाणात का होईना अगदी खारीचा वाटा आम्ही घेण्याचा याच्यामध्ये प्रयत्न. धन्यवाद मॅडम. मला असं वाटतं की आपला वेळ पण आता संपला आहे. मी अत्यंत मनपूर्वक उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने सन्माननीय अपूर्वा पालकर मॅडम त्या पहिल्यापासूनच शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत संवेदनशील आहेत. मॅडम सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये डायरेक्टर होत्या नॉलेज रिसोर्स सेंटरचा, सेंटर फॉर इनोव्हेशन आणि इन्क्युबेशनच्या. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या पदांवरती काम पण केलेलं आहे, परंतु एकूणच शिक्षणाबरोबरचं त्यांचं जे नातं आहे ते अत्यंत घनिष्ठ आहे आणि ते त्यांच्या एकूण सादरीकरणामधनं ह्या गोष्टी अभिव्यक्त होत असतात. त्या खूप पॅशनेटली ह्या सगळ्या बाबतींमध्ये आपले व्ह्यूज एक्सप्रेस करत असतात आणि त्यांच्या काळामध्ये जे आपलं स्किल युनिव्हर्सिटी आहे, महाराष्ट्र शासनाचं पहिलं शासनाचं जे स्किल युनिव्हर्सिटी आहे, त्यांनी ज्या पद्धतीने आता वेग पकडलेला आहे आणि त्याचा जसा प्रसार होतो आहे त्याच्यात मोठं योगदान आज मॅडमचं आहे. त्या आज आपल्या व्यासपीठावरती आल्या आणि अत्यंत महत्वाची माहिती त्यांनी आपल्या कौशल्यांच्या अगदी जिव्हाळ्याच्या विषयावरती त्यांचं सादरीकरण या बाबतीमध्ये दिलं. मी मॅडमना यासाठी विनंती पण असं करतो की जर या क्षेत्रामध्ये आणखीनही काही महत्वाचे बदल येत्या काळामध्ये होऊ घातलेले आहेत, काही महत्वाच्या गोष्टी ज्या असतील ज्या तुम्हाला स्किल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला आपल्याला त्याच्या विषयीची माहिती द्यायची आहे, तर त्यावेळेला कृपया आपणही आम्हाला सांगावं. आम्ही पुन्हा एकदा आपलं स्वागत करू सह्याद्री शिक्षण संवादाच्या व्यासपीठावरती. आपण आलात आज. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यामधनं साधारणतः 300-280 पर्यंत आज आपले सगळे जे घटक आपल्याला जॉईन झालेले होते, सगळे प्राचार्य शिक्षक विद्यार्थी यांचं देखील मी अत्यंत मनपूर्वक धन्यवाद मानतो. आज आपण सगळेजण जॉईन झालात. आमच्या बॅक ऑफिसमध्ये पण आज डॉक्टर सिन्नलकर, डॉक्टर मगर आणि आमच्याकडे डॉक्टर शिवाजी ठोंबरे सर हे पण आज जॉईन झालेले आहेत. मी सगळ्यांचे आज आपण सगळेजण जॉईन झालात. अत्यंत उत्तम अशा प्रकारचं आपलं हे 17व्या क्रमांकाचं जे पुष्प आहे त्याचा कार्यक्रम पार पडला. पुढच्या शुक्रवारी पुन्हा एकदा सह्याद्री शिक्षण संवादाच्या व्यासपीठावरती आपण 18वं पुष्प घेऊन पुन्हा एकत्र येणार आहोत. नवीन विषय असेल आणि एक नवीन त्यासाठी एक्सपर्ट असेल. मी विनंती अशी करतो की आज जे लोक जॉईन झालेले आहेत यांना विनंती मी अशी करतो की अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत या लिंक पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण ज्या गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांसाठी असतात त्याच्यामध्ये अनेकदा आम्हाला असं जाणवते की प्राचार्यांपर्यंत म्हणजे आमच्याकडनं सहसंचालकांपर्यंत ही लिंक जाते, परंतु सहसंचालकांकडनं प्राचार्यांकडे जाते, पण ती प्राचार्यांच्याच लॉग इनला राहते. असं होता कामा नये. मला सांगा की आपल्याकडे 45 लाख विद्यार्थी आहेत. आमचे नुसते आपण टीचिंग आणि नॉन टीचिंग म्हटलं तरी आपले लाखाच्या घरात आहेत. मी तर अनएडेडचे विषय बोलतच नाही अजिबात. एवढं असतानाही आपण इतके महत्वाचे व्यक्ती आपल्या व्यासपीठावरती येतात, ते आपला वेळ काढतात. आज सगळे कुलगुरू स्तरावरचे ही लोक आहेत आणि अशा वेळेला आपण स्वतः त्यांचा फायदा, अदरवाईज तुम्हाला जे रिमोट ग्रामीण भागामध्ये आहेत त्यांना
अशा प्रकारचे लेक्चरची संधी कशी मिळणार. आणि त्यासाठी म्हणून आपण हे केलेलं असताना कृपया विद्यार्थ्यांना याचा फायदा घेऊ द्या. विद्यार्थ्यांचे ग्रुप्स तयार करा. मी नेहमी सांगितलंय की आपल्या महाविद्यालय स्तरावरती जे यामध्ये इंटरेस्टेड विद्यार्थी असतात, हुशार विद्यार्थी असतात, त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करा. तुम्हाला फक्त लिंक ती फॉरवर्ड करायची आहे. आणि मी सातत्याने इव्हन आमच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसला पण मी सांगत गेलो की प्राचार्यांनी शिक्षकांनी स्वतःपुरते मर्यादित ठेवू नका. आपल्याला आपला मेन कन्सर्न आपले विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांपर्यंत हे मेसेजेस गेले पाहिजे आहेत. जे पीएचडी स्कॉलर्स आज रिसर्च करतात त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे आहे. जे नवीन प्राध्यापक आपल्याकडे रुजू झाले त्यांच्यापर्यंत हा मेसेज जाणं फार गरजेचं आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांना तुम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून याचा फायदा हा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल. मी सगळ्यांना या बाबतीमध्ये आवाहन करतो. पुन्हा एकदा पुढच्या शुक्रवारी आपण नवीन विषय आणि नवीन तज्ञासह भेटणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार, धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू.